जन्मोत्सवानिमित्त श्रीरामपूर तहसील कार्यालय दरवर्षीप्रमाणे मानाचा झेंडा घेऊन 100 वर्षाची परंपरा जपत भव्य अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यात प्रांत अधिकारी किरण सावंत, सौ मनीषा सावंत, तहसीलदार मिलिंद वाघ, नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे, सौ राधिका वाघचौरे, तलाठी राजेंद्र घोरपडे व सर्व तहसील पदाधिकारी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। तसेच मिरवणुकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली। श्रीरामाच्या पदपावन प्रशाने प्रसिद्ध झालेल्या या श्रीरामनगरीमध्ये आज तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयाच्या वतीनं सर्व प्रशासनाच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात येत आहे आणि या शोभायात्रामध्ये सर्व रामाची मिरवणूक होत आहे आणि त्याचबरोबर सध्या उत्सवाची निवडणुकी सुरू झाली। तर या निमित्त आम्ही प्रशासनाच्या वतीनं सर्व भक्तांना प्रथम हार्दिक शुभेच्छा। रामनवमीचा आनंदाने साजरा आणि त्याचप्रमाणे जी आता येणारी लोकशाही आहे आणि या लोकशाहीचं जे मान आहे, लोकनिवडणूक आहे, त्या मतदारसंघामध्ये 2024 रोजी मतदार आहे। तर राम भक्त तसेच सर्व मतदार यांना मी विनंती करतो की सर्वांनी यामध्ये 100% मतदान करा, हिरीनं भाग करायचा आहे। मतदार जे आहे आणि मतदार भाग तर आपली लोक जी आहे ती सक्षम आहे। पुन्हा आज आम्ही काही रामनवमी शोभायात्रा काढलेली आहे, त्यामध्ये जे काही निवडणुकीबाबत मतदान व्हावं, लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा यासाठी या ठिकाणी आम्ही फ्लेक्स घेऊन प्रचार केलेला आहे। पुनश्च एकदा सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा आणि सर्वांनी मतदानामध्ये सहभाग घ्यावा, 100% मतदान करावं असं मी आवाहन करतो। धन्यवाद।